पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांकरिता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी इंदुराणी जाखळ यांच्याशी भेटून विस्तृत आपली भूमिका मांडली। जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना शिष्टमंडळाने वाळवण बंदरामुळे बाधित मच्छीमार गावांच्या यादीत दांडी, उच्छडी, नवापूर व झाई या गावातील मच्छीमारांचे क्षेत्र हे बाधित परिसरात असल्याने या गावांचा समावेश बाधित गावात करण्याची मागणी केली। तसेच गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात बंदरपट्टी भागात विशेषतः भरतीच्या प्रसंगात पाणी शिरल्याने शेकडो घरांचे नुकसान होते। या सर्व भागाचा पूर्णतः सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली। तर अदानी उद्योग समूहाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्व भागात ग्राहकांना विश्वासात न घेता जे स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भात कारवाई सुरू आहे, यामुळे जनतेमध्ये असलेल्या असंतोषाची जाणीव करून देत असे कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होऊ नये, अन्यथा या विषयाकरिता शिवसेनेला रस्त्यावर यावे लागेल हे अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितले। तसेच पालघर जिल्ह्यात मुरबे येथे जिंदाल उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या बहुउद्देशीय बंदराबाबत संभ्रमाचे वातावरण असून याबाबतची नेमकी वस्तुस्थिती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना अवगत होणं गरजेचं आहे अशी भूमिका शिष्टमंडळाने या बैठकीत चर्चेवेळी मांडली। तेव्हा जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी इंदुराणी जाखळ यांनी जिंदाल उद्योग समूहाचे प्रस्तावित बंदर हे समुद्रात होणार असून परिसरातील क्षेत्रातील असणाऱ्या शासकीय जागेसोबतचा करार शासनासोबत झाला असून जिल्हा प्रशासनाकडे ठोस याबाबतचा सर्वे झाल्यानंतरचा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना कळवण्याबाबत निर्देश दिले जातील। तसेच या विषयाबाबत जनसुनावणी घेतली जाणार आहे आणि त्यावेळी आपले मत मांडण्याचा अधिकार तुम्हालाही असेल असे जाखळ यांनी स्पष्ट केले। याच दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याशी बोलताना पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद रस्त्याचे झालेले निकृष्ट काम तसेच त्यामुळे तासनतास होणारी वाहतूक कोंडी, तारापूर औद्योगिक वसाहत तसेच पालघर जिल्ह्यात समुद्र मार्गे व खाडीच्या माध्यमातून सुरू असलेले जल प्रदूषण व हवेतील वायू प्रदूषण यावर लक्ष वेधून कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली। यासोबत गेल्या 2 वर्षापासून पालघर जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण आदिवासी भागात ज्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे त्यांना त्यांची भरपाई म्हणजे नुकसान भरपाई मिळण्याकरिता कारवाई करण्याचीही मागणी या शिष्टमंडळाने या बैठकीत केली। मात्र जवळपास 2 तास चाललेल्या या चर्चेत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनीही या सर्व विषयांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना निर्देश देऊन संबंधित विषयासंदर्भात जे विषय मांडलेले आहेत त्या विषयासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले व काही महत्वाच्या विषयांवर स्वतः पुढाकार घेऊन लक्ष देणार असल्याचं त्यांनी आश्वासित केलं।